वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केला। त्यामुळे आपण आपला वेगळा निर्णय घेत असल्याचं सांगत आंबेडकरांनी मविया सोबत फारकत घेतली। वंचितने घेतलेल्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होईल, मात्र आपण लोकांची नस ओळखतो असा दावाही आंबेडकरांनी केला। प्रकाश आंबेडकरांसोबत विचारांचं रक्ताचं नातं आहे, त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये अशी विनंती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। संविधानावर आलेल्या संकटाविरोधात एकत्र लढायचे, दोघांमध्ये 5 मुद्दे समान आहेत। मवियाचे रस्ते आंबेडकरांसाठी खुले आहेत असंही आव्हाड म्हणाले। सांगली जागेवरून मवियातला वाद विकोपाला गेलाय। सांगलीची जागा ठाकरे गटानं जाहीर केली असून मवियानं जाहीर केली नसल्याचा टोला काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी लगावला। याबाबत कदमांनी थेट दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशी चर्चा केली, तर सांगलीची निवडणूक लढवणारच असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी केला आहे। कोल्हापूरची जागा ही छत्रपती चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे विरोधक आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना शुभेच्छा देतानाच चिमटाही काढलाय। तिकीट मिळणार नाही म्हणून खैरे घाबरले होते। आता पुन्हा हिरवा भगवा करू नका, लोकशाही मार्गाने लढू असा सल्ला त्यांनी खैरेंना दिलाय। हातकणंगले मतदारसंघ उमेदवारीवरून सदाभाऊ खोत आक्रमक झाले। आपण प्रस्थापितांचे ढोल वाजवायला जन्माला आलो नाही, आपण प्रस्थापितांचे गुलाम नाही अशा शब्दांत सदाभाऊंनी महायुतीला इशारा दिला। हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळायला हवी अशी त्यांची मागणी आहे। यासाठी ते उद्या मुख्यमंत्री आणि फडणवीसांची भेट घेणार आहेत। महायुतीत नाशिक लोकसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली जाईल असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। या मतदारसंघात आपल्या नावाची चर्चा होती, त्यावर अजून काही ठरलं नाही असं त्यांनी सांगितलं। तसंच आपण देशात राहायला इच्छुक आहोत असं सूचक विधानही त्यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत। महायुतीचा नाशिकचा उमेदवार अजून जाहीर होत नसल्यानं हेमंत गोडसेंची धाकधूक वाढली आहे। त्यातच छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत असल्यानं गोडसेंचं टेन्शन वाढलंय। त्यामुळे गोडसे पदाधिकारी आणि समर्थकांचं मुंबईला रवाना झालं। माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांविरोधात बंडाचं निशाण फडकावलंय। अशातच त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटलांनी मोठं विधान केलंय। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरतील, त्यांनी शरद पवार गटाकडूनच निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले। यवतमाळ वाशिम मतदारसंघात यंदा भाकरी फिरवायचा शिंदे गटाचा विचार दिसतोय। शिवसेनेकडून मोहिनी नाईक यांच्या नावाची चाचपणी केली जाते। मोहिनी नाईक राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत, तर यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होती, मात्र आपण इच्छुक नसल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलंय।